स्टार्ट. नमस्कार, मी गजानन धुमाळ, बुलंद भारत पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. आज आपण श्रीमाननीय ॲडव्होकेट शिवाजी जाधव सर यांची हिंगोली जिल्हा विधी सल्लागार आणि त्याचबरोबर युवा अध्यक्ष अशी आपण 2 पदावर नियुक्ती करत आहोत. भविष्यातील युवकांच्या समस्या आणि त्याचबरोबर विधिविषयक जे काही जनतेला पडणारे प्रश्न आणि त्यांच्या पडणाऱ्या समस्या यावर मात करण्यासाठी आणि यावर समस्या सोडून त्याची सेवा करण्यासाठी श्री शिवाजीराव ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांची आपण आज नियुक्ती करत आहोत. त्यांना भविष्यासाठी भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आहे मी. तर शिवाजीराव, आपण आजच्या निवडीबद्दल तुमचं काय मनोगत आहे आणि भविष्यातील काय कार्य कराल, तर असं आपलं 2 मिनिटाचं मनोगत सांगावे. ठीक आहे. सर्वप्रथम मी शिवाजी रत्नाकर जाधव, विधी सल्लागार व युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून मला माननीय श्री गजानन धुमाळ सर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बुलंद भारत पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी या पदावर मला नियुक्त केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि पार्टीचे ध्येय धोरणं सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जिथं जिथं अन्याय दिसेल तिथं मी उभा राहील. माझं विधी क्षेत्राचं नॉलेज हे पक्षासाठी कसं कामात येईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, विधी सल्लागार या नात्याने, आणि पार्टी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत राहील. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निवडीसाठी उपस्थित असलेले श्रीमाननीय जानकर साहेब आणि आपल्या संघटनेचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोरेसाहेब ॲडव्होकेट हेही उपस्थित आहेत. त्यांच्याही शुभेच्छा जाणून घेऊया आणि त्यांच्याही मनोगत जाणून घेऊया. बोला. चालू. आम्ही आमच्या पक्षासाठी सदैव प्रयत्नशील राहू आणि कसा विकास होईल जनतेमध्ये, पुअर पीपल जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही एफिशियंट कार्य करू. त्याचबरोबर मोरे साहेब आहेत, त्यांनीही आपल्याला आपल्या नवीन जिल्हाध्यक्ष हिंगोली त्यांच्या शुभेच्छा द्याव्या आणि मनोगत मांडावे. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश प्रकाशराव मोरे देशमुख, जिल्हाध्यक्ष असून बुलंद पार्टीचा जिल्हाध्यक्ष असून मी माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझे मित्र शिवाजी रत्नाकर जाधव यांना पण माझ्यासोबतच जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती देत आहे व त्याने पुढील कार्यास आपल्या पार्टीला जसा फायदा होईल तसा त्यांनी जिल्हा हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त तळागाळापर्यंत जनतेच्या समस्या सोडवणे व त्यांचे अडीअडचणींना सामोरं जाणे, त्यांना हे करणे, प्रोत्साहन करणे असे त्यांचे काम करावे ही माझी. तर बांधवांनो, हे आहे आपण वकील बांधव, त्याचबरोबर युवक आणि विविध पदांच्या नियुक्त्या करत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपल्याला बुलंद भारत पक्षाच्या माध्यमातून मोठं संघटन उभं करायचं आहे आणि त्या संघटनातून समाजकार्य उभं करायचं आहे आणि जनतेच्या प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी इच्छुकांनी आपल्याला संपर्क करावा. भविष्यातील महानगरपालिका नांदेड आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती अशा विविध विषयांवर आपल्याला निवडणुका लढवून पक्षाला आपल्याला इथं अनेक जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना संधी द्यायची आहे आणि या जनतेचे कार्य आणि जनतेचे हित साधण्यासाठी आपल्याला पुढे यायचं आहे. म्हणून मी गजानन धुमाळ आपल्याला या व्हिडिओतून जाहीर आवाहन करतो की आपल्याला जर या राजकीय पक्षात सहभाग घ्यायचा असेल तर माझ्याशी संपर्क करा किंवा उद्या चालू असलेल्या महानगरपालिका नांदेड यामध्ये आपल्याला उमेदवारी घ्यायची असेल तर बिलकुल आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून लढा द्या, दाखवून द्या की खरंच काय असते समाजकार्य. नाहीतर आपण बघत आहोत की आतापर्यंत मागील 5 वर्षामध्ये जे उभं टाकले होते तुमच्यासाठी खूप काही करू असं त्यांनी बोलून गेली, परंतु आतापर्यंत काही केलेलं नाही. अशा समस्या सोडवण्यासाठी पुढे या आणि नक्कीच आपल्या बुलंद भारतला जोडा. आपला भारत देश हा मोठा करायचा आहे, बुलंद करायचा आहे, मजबूत करायचा आहे आणि या देशाला पुढे न्यायचं आहे. म्हणून आपल्याला या पक्षाशी जोडा असं मी हा व्हिडिओ बघणाऱ्या तमाम बांधवांना आवाहन करत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्ही पाठवलेली कमेंट आमच्या काही लक्षात येईल, त्याच्यात काय सुधार बदल केला पाहिजे. एवढंच नव्हे तर आपण पाठवलेली शेअर केलेली गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन नक्कीच आपल्याला ही जी संघटना आहे ती तळागाळापर्यंत पोहोचेल आणि शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण झगडत आहोत. धन्यवाद. सर.
करू बंद सर यांचा नंबर घ्या ना कॉन्टॅक्ट मध्ये राहा.